नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आबा, काय झालं? अवंती घाबरून त्यांच्या शेजारी बसत म्हणाली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि तेवढ्यात अचानक गाडीचा जोरदार हॉर्न त्यांच्या कानावर पडला. सगळ्यांनी दचकून वाड्याच्या गेटकडे पाहिले. कबीर गाडीतून उतरून गेटवर एक हात आणि एक हात पॅन्टच्या खिशात घालून उभा होता. समोर कबीरला बघून बळवंतराव, मीरा आणि अवंती गोंधळलेल्या नजरेने रागाने बघू लागले. सुरेखा सुद्धा घाबरून गेली होती. दारात कबीर आणि त्याचे आई वडील हेमा, अमित उभे होते. अवंतीची घाबरून धडकी भरली. आधीच बळवंतराव यांना काय झालं म्हणून छातीत दुखत होतं. आता समोर कबीरला बघून तिला घामच फुटला होता. डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. नेमकं आता काय होईल ह्या विचाराने पोटात गोळा आला होता. मीराचा आवाज घरातल्या पाहुण्यांना, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ऐकू गेल्यामुळे लोक बळवंतरावांना काय झालं म्हणून गर्दी करू लागले. सगळेजण त्यांची चौकशी करत होते, पण बळवंतरावांची नजर फक्त कबीरवर रोखलेली होती. त्याच्याबद्दलचा राग डोळ्यात दाटून आला होता, पण कबीर पापणी न हलवता त्यांच्या डोळ्यात शांतपणे बघत उभा राहिला होता. आबा, तुम्ही ठीक आहात ना? अवंतीने तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरून काळजीने हात फिरवला. अहो, पाणी प्या, मीरा पाणी पिऊ घालत म्हणाली. हां, ते नजर फिरवत दीर्घ श्वास घेत डोळ्यातलं पाणी अडवू लागले. भोसले साहेब, तुमची तब्येत ठीक आहे ना? केशव त्यांच्याजवळ येत काळजीने म्हणाले. त्यांनाही आतून थोडंसं फील झालं होतं. हे सगळं आपल्या मुलामुळे होत होते, पण नाईलाज होता. त्यांनी जळजळीत कटाक्ष कबीरवर टाकला आणि केशव यांच्याकडे बघू लागले. आबा, थोडं आता जाऊन आराम करा, बरं वाटेल. हेमा, आबांना चेक कर, प्रकाश काळजीने म्हणाले. हो, हेमाने बोलून ड्रायव्हरला फोन लावला आणि तिच्या गाडीतल्या डॉक्टरचा किट मागून घेतला. बळवंतराव धक्क्यातून बाहेर पडले नव्हते. अजून राणेसाहेबांचे शब्द कानात घुमत होते. त्यामुळे गळा भरून येत होता. डोकं काहीच काम करत नव्हते. सगळे आतमध्ये निघून गेले. जाता जाता अवंतीने रागाने त्याच्याकडे एक लूक दिला आणि मानेला झटका देत नजर खाली घेत सरसर पायऱ्या चढून आतमध्ये निघून गेली. त्याच्याबद्दलचा राग अजूनच डोक्यावर तांडव करू लागला. तिला ज्या गोष्टींची भीती होती तीच गोष्ट समोर येत होती म्हणून डोकं भनभन करू लागले. अमित आणि कबीरने एकमेकांकडे बघून भुवया उंचावल्या. तुझं कसं होणार? सगळंच अवघड दिसत आहे. अमित नकारार्थी मान हलवत सुस्कारा सोडत म्हणाला. काही अवघड नाहीये. तिला मी जास्त भाव दिला म्हणून नखरे आहे. तूच बोलला होता ना, तिला प्रेमाची जाणीव करून दे, त्याचेच साईड इफेक्ट आहेत. माझा आधीचाच डिसिजन बरोबर होता. पहिले तिच्या आईवडिलांशी बोलून लग्नाची बोलणी करायची. प्रेम फिलिंग काय असते काही कळत नाही. डोक्यात फक्त राग भरून असतो. अगदी नावाप्रमाणे आहे. कबीर किंचित खांदे उडवत सुस्कारा सोडत म्हणाला. तसं अमितने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. कबीर बिलकुल वाकायचं नाव घेत नव्हता. केशव, अनुराधा, अमित आणि कबीर बाहेरच बसले होते. हेमा, सुरेखा आणि प्रकाश बळवंतरावांसोबत रूममध्येच होते. हेमा बळवंतरावांना चेक करत होती. सगळे शांतपणे बघत होते. बळवंतराव अवंतीकडे बघू लागले. घाबरून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते तिला एकटक आपल्या लेकीला बघत होते. पैठणी साडी घातली होती. अजून मेकअप केला नव्हता. अंबाडा बांधून होती. साधी सरळ त्यांची लेक होती. तिच्या बाबतीत असं झालेलं त्यांना सहन होत नव्हतं. मीरासुद्धा घाबरून काळजीने तिच्या नवऱ्याला बघू लागली. डोळ्यात लगेच पाणी साठलं होतं. कधी नवऱ्याला असं खचताना बघितलं नव्हतं आणि चेहऱ्यावर उदासीनता दिसून येत होती म्हणून चेहऱ्यावर टेन्शन पसरलं होतं. आबा, सुरेखा पण काळजीने पाठीवरून हात फिरवू लागली. सगळे काही नॉर्मल आहे. घाबरण्यासारखं काहीच नाही. थोडंसं गार सरबत द्या, थोडा रेस्ट करा मामा, हेमा म्हणाली. तसं सगळ्यांच्या जीवात जीव आला. मीरा लगेच धावत पळत सरबत आणायला किचनकडे निघाली. त्यांची सगळ्यांची धावपळ बघून आलेले थोडे पाहुणे आणि दीक्षित फॅमिली शांतपणे बघत होते. आत्तापर्यंत घरातलं वातावरण प्रसन्न होतं. अचानक सगळ्या वाड्यात शांतता पसरली होती. मीराने थंडगार सरबत आणून बळवंतरावांच्या हातात दिलं. त्यांनी 1-2 घोट पिऊन अवंतीकडे देऊन टाकलं. अवंतीने तिथेच तिच्या पायापाशी ग्लास ठेवून टाकला. तू पाहुण्यांना बघ, बाहेर जा, बळवंतराव सुरेखाकडे बघत म्हणाले. तसेच सुरेखाच्या लक्षात आले की हेमाच्या सासरकडचे बाहेरच बसलेले आहेत. पण तुला बरं वाटत आहे ना? हा, मी ठीक आहे. जा, जाऊन बघा, बळवंतराव खाली नजर घेत हताशपणे म्हणाले. डोकं त्यांचं काहीच काम करत नव्हतं म्हणून कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती त्यांची. सुरेखा आणि प्रकाश एकमेकांकडे बघून प्रकाशांनी सुरेखाला इशारा केला, कारण आता बळवंतरावांना शांत आणि विचार करण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. दोघी बाहेर गेले. आता रूममध्ये फक्त मीरा, अवंती आणि बळवंतराव होते. बळवंतराव खाटावर अलगदपणे आडवे झाले. अव, काय झालं? तुम्ही पाहुण्यांना फोन केला होता ना, काय बोलले ते? मीरा लगेच बळवंतरावांच्या उशाशी बसत काळजीने विचारू लागली. राणेसाहेबांना फोन केला होता. त्यांनी लग्नासाठी नकार दिला.
आमची वाट बघू नका. कारण विचारलं तरी कारण काहीच न सांगता फोन कट करून दिला. बळवंतराव कंठ दाटून डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाले. तसं मीराने आणि अवंती शॉक होऊन एकमेकींकडे बघू लागल्या. हृदयाची धडधड वाढली. डोकं सुन्न होऊन गेले. मीरा कपाळाला हात लावून बसली. काहीच कळायला मार्ग नव्हता. आता थोड्या वेळातच पंचलोक येतील, मग काय म्हणून गावात तोंड दाखवायचं? मीरा घाबरून रडत म्हणाली. रडू नको. त्यांना काय खेळ वाटला का? मी आताच्या आता त्या आमदाराच्या घरी जाऊन येते. बळवंतराव चिडून उठून म्हणाले. तशा दोघीजणी घाबरून बळवंतरावांकडे बघू लागल्या. बळवंतराव दार उघडून बाहेर यायला आणि दारात सुरेखाला बघून प्रश्नार्थी नजरेने बघू लागले. आबा, काय झालं? कुठे चालला? सुरेखा काळजीने विचारू लागली. झालं का एकदा समाधान हेमाच्या धीराचं? त्यांच्यामुळे पाहुण्यांनी लग्नच मोडून टाकलं. 4 जोगात आता बदनामी व्हायची बाकी आहे. अजून थोड्या वेळाने पंचलोक येतील. काय तोंड दाखवायचं सांगा वंस? मीरा रागारागाने सुरेखाकडे बघत रडत म्हणाली. इज्जतीला खूपच जपून होते आणि अशी गोष्ट कळाल्यापासून हृदयाची कालवाकालव होत होती. दुःख, राग सगळ्या गोष्टी मीराच्या अनावर झाल्या होत्या. अवंती तोंडावर हात ठेवून हुंदका दाबत तिचं रडणं थांबवत होती. जे तिला नको होतं तेच होत होते म्हणून कबीरचा अजून राग येत होता. आपल्या आईवडिलांना रडताना आणि खाताना बघायची सवय नव्हती. खचताना बघायची सवय नव्हती. वहिनी, म्हणून याच्यासाठी 10 वेळा पाहुण्यांची व्यवस्थित चौकशी करायची, मग बैठक ठेवायची ना? सुरेखासुद्धा बोलायला काही कमी नव्हती. त्या तर मीराच्या एक शब्द ऐकून घेणाऱ्यातली नव्हती. तशी मीरा नजर खाली घेऊन पदर पकडून रडू लागली. तसं सुरेखाने तिच्या रागावर कंट्रोल ठेवलं आणि एक नजर मीराकडे बघून बळवंतरावांकडे बघू लागली. आबा, हेमाचे सासरे बोलवत आहेत, चल त्यांच्याशी भेटून घे. सुरेखा शांतपणे म्हणाली. आता नाही, मी शेजारच्या गावात जाऊन लगेच आलो. तोपर्यंत तुम्ही पाहुण्यांना बघून घ्या. बळवंतराव पुढे जात घाईगडबडीत म्हणू लागले. आबा, घाई करू नको. पहिले त्यांच्याशी बोलून तरी घे. मी त्यांना माडीवरच्या रूममध्ये बसवले आहे. पाहुणे घरात आहेत ना म्हणून वरती बसवले आहे. ते एकदा काय बोलत आहेत बघून तर घे. सुरेखा जबरदस्ती बळवंतरावांचा हात पकडत वरती घेऊन जात म्हणाली. आधीच ते रागात आणि वैतागले होते. त्यात सुरेखाचा हट्ट. आता त्यांना कोणाशीच भेटायचं बोलायचं नव्हतं. फक्त जाऊन आमदाराचं घर गाठायचं होतं. वाव, किती भारी रूम आहे ना? अमित त्या पूर्ण रूमला बघत म्हणाला. वरती माडीवर रूम असल्यामुळे 4ही बाजूने ओपन होती. थंडगार हवा त्या रूममध्ये येत होती. 11-12चा टायमिंग असल्यामुळे बाहेर ऊन असलं तरी आजूबाजूला मोठमोठी लिंबाची झाडं असल्यामुळे त्याची थंड हवा त्या रूममध्ये येत होती. रूममध्ये काहीच नव्हतं. पूर्ण रूम रिकामी होती. एका खिडकीपाशी सिंगल बेड होता आणि त्यालाच लागून गादीचे 4-5 रोल करून एकावर एक रचले होते. आता हे सगळेजण रूममध्ये आले म्हणून प्रकाशाने चेअरची व्यवस्था केली होती. इथे आपण कशासाठी आलो आणि तुझं काय चालू आहे? अनुराधा चिडत म्हणाला. रिलॅक्स मॉम, सगळं काही ठीक होईल. ह्या रूममधलं, या घरातलं वातावरण किती पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे हे फक्त फील कर. अमित हसत म्हणाला. तसं कबीर मंद हसला. डॅड, तुम्हाला पण असाच वाडा आवडतो ना? कबीर, तुझं लग्न ठरलं ना? पहिले आपण ह्या गावात अशी शांत जागा घेऊन आणि मस्त वाडा बांधू. अमित बोलतच होता की बळवंतराव आणि सुरेखा येताना दिसले तसे तो शांत झाला. मिस्टर बळवंतराव, तुमची तब्येत ठीक आहे ना? केशव जागेवरून उठवत काळजीयुक्त चेहरा करून हसू आणत म्हणाले. बळवंतरावांनी एक कटाक्ष कबीरवर टाकून चेहऱ्यावर थोडाफार हसू आणत हुंकार भरला. माफ करा, आम्हाला खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्हीही आराम करा. आल्यावर आपण निवांत बोलूया. बळवंतराव केशव यांच्या समोर हात जोडत म्हणाले. कितीही कबीरचा राग आला तरी समोरचे पाहुणे आपल्या बहिणीच्या मुलीच्या सासरकडचे आहेत याचे भान त्यांना होतं. म्हणून मानपानात कुठेच कमी ठेवत नव्हते. शेवटी सरपंच होते त्यामुळे कुठे आणि कोणाशी कसं बोलायचं हे त्यांना चांगलंच कळत होतं. राग आला तरी लवकर रिॲक्ट होत नव्हते. विचार करूनच त्या गोष्टी पडताळायची सवय होती. तसे सगळेजण गडबडून एकमेकांकडे बघू लागले. कबीर अजूनही नजर स्थिर ठेवून बळवंतरावांनाच बघत होता. आबा, थोडं बस ना, त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. सुरेखा अडखळत गडबडून म्हणाली. सुरेखा, वेळ कमी आहे, समजून घे. बळवंतराव तिच्याकडे रागाने बघत हळू आवाजात म्हणाले. तसं तिने तोंडाला आवर घातली. जावई बापू, लक्ष द्या, आलोच आम्ही. बळवंतराव प्रकाश यांच्याकडे बघत म्हणाले. तसे त्यांनी होकारमध्ये मान हलवली. बळवंतराव केशव यांच्याकडे डोळ्यांनी अनुमती घेत दारातून मागे वळले. केशव यांना पुढे काय बोलावं काही कळेना. त्यांनी नाराज होत कबीरकडे पाहिलं. आबा, ज्या मुलाने इतके दिवस तुम्हाला तुमच्या मुलीला स्वप्न दाखवले आणि मेन मोमेंटला घरात पाहुणे आहेत आणि लग्नाला नकार दिला, त्या मुलासमोर जाऊन तुम्ही हात जोडणार आहात का? कबीरचा करारी आवाज कानावर पडला. तसं रूमच्या बाहेर जाणारा त्यांचा पाय तिथेच थांबला. सगळेजण स्तब्ध होऊन कबीरकडेच बघत होते. अनुराधा आणि सुरेखा घाबरून गेले होते. हेमा खालीच होती.
वर काय होत आहे तिला काही कळत नव्हतं, कारण पायऱ्या चढता येत नव्हत्या म्हणून टेन्शनने एका चेअरवर बसून होती. मीरा आणि अवंती सुद्धा रूममध्ये बसल्या होत्या, टेन्शनमध्येच होत्या. पाटलीनबाई पंचलोक बाहेरच्या अंगणात बसले आहेत. कधीचा मुहूर्त आहे विचारत आहेत. ज्या रूममध्ये मीरा बसली होती तिथे काम करणारी बाई येऊन म्हणाली. तसं मीराच्या काळजाचं पाणी पाणी होऊ लागलं. ती घाबरून अवंतीकडे बघू लागली. एवढ्या लवकर कसं काय आले? त्यांना अजून बोलावलं नव्हतं ना? मीरा घाबरत त्या बाईकडे बघत म्हणाली. माहीत नाही, आबा बोलले असतील म्हणून आले असतील. त्यांना बाहेरच बसव, चहा पाण्याचं बघ त्यांचं, मी आलेच. मीरा डोक्यावरचा पदर सावरत पटकन रूमच्या बाहेर जात माडीच्या दिशेने निघाली. ज्यांनी लग्नाला नकार दिला त्याच्या मागे पुढे करणार आहात का? ते जर आमदार असले तर तुम्ही सरपंच आहात हे विसरू नका. गावातल्या खानदानी लोकांपैकी तुम्ही एक आहात आणि तुमच्या मुलीमध्ये अशी काय कमी आहे की तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तुमच्या मुलीसाठी हात पसरवणार? शांत पण त्याच्या करारी आवाजात एक एक पाऊल टाकत त्यांच्याजवळ येत म्हणाला. बळवंतराव मागे वळून त्याच्याकडे बघू लागले. मी समोर उभा आहे, माझी फॅमिली आहे. आंटी आमच्या फॅमिलीला सर्वात चांगलं ओळखतात. अवंतीची बहीण आमच्या घरात आहे. अजून कुठला विश्वास हवा? माहीत आहे माझा तुम्हाला राग आला असेल, कारण माझं वागणं तुम्हाला पटलं नसेल. त्याबद्दल आत्ताही तुमची माफी मागतो. पण लग्न करेल तर फक्त अवंतीसोबत, नाही तर नाही. ज्या मुलाने तुम्हाला आता 4 चौघात दगा दिला त्या मुलाच्या घरात जाणं तुमच्या इज्जतीला शोभत नाही. तुमच्या घरात मी तुमच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी उभा आहे आणि तुम्ही ज्या माणसाने विश्वासघात केला त्यांच्या दारात जाऊन तुमच्या मुलीसाठी हात पसरवणार. त्यापेक्षा माझ्या हातात हात द्या. मी तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवेल, कुठल्याच गोष्टीची कमी ठेवणार नाही. कबीर बळवंतरावांच्या डोळ्यात डोळे घालून करारी आवाजात बोलत होता. अव पंचलोक आलेत. मीरा बोलत जवळ आली. बिचारी घाबरून गेली होती. किती केले तरी नवऱ्याची इज्जत खूप महत्त्वाची होती. बळवंतराव भांबावून गेले होते. डोकं काहीच काम करत नव्हतं. एकटक त्याच्याकडेच पाहत होते. त्यात कबीरचा आवरा त्यांच्या डोक्यावर हावी होत होता. तो एक पाऊल पुढे येऊन बळवंतरावांचा हात आपल्या हातात घेतो. आबा, ट्रस्ट मी, क्षणभराचा माझा राग तुमच्या मनात आहे तो काढून टाका. अवंतीला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही तिच्यासाठी जे निर्णय घेतील तोच निर्णय ती मान्य करणार आहे. मग तिची इच्छा असो या नसो. ज्या व्यक्तीला तुम्ही अवंतीसाठी निवडलं त्याने या क्षणाला तिची साथ सोडली तर आयुष्यभर काय सांभाळणार आहे? मग त्यांचा विचार डोक्यातून काढून टाका. अवंतीचा हात माझ्या हातात डोळे झाकून तुम्ही देऊ शकता. शेवटपर्यंत तिचा हात सोडणार नाही. तो डोळ्यात अगदी विश्वास आणून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांत आवाजात म्हणाला. आणि दुसऱ्या क्षणी बळवंतरावांचा हळवा हुंकार बाहेर पडला. कबीरच्या हातातला हात किंचितचा थरथरू लागला. कबीर तर त्यांना पहिल्या नजरेतच आवडला होता, पण नंतर त्याने नकार देऊन त्यांच्या आशेवर पाणी टाकलं होतं. पण त्याच्याबद्दल मनात राग बिलकुल नव्हता. थोडीशी आशा होती, पण ती आशा कुठल्या तरी हृदयाच्या कोपऱ्यात बंद होती. पण हळूहळू ती सुद्धा मावळून गेली होती. पण त्याच्याबद्दल राग त्यांनी कधीच धरला नव्हता. सगळ्यांना आपलंसं धरून चालत होते. ज्यावेळेस तो घरी आला होता तेव्हाही मान सन्मान देऊन त्यांनी त्याला घरात बोलवलं होतं. पण पाहुण्यांसमोर जो त्याने तमाशा घातला होता तो त्यांना बिलकुल आवडला नव्हता. म्हणून त्याच्याबद्दल राग होता आणि दुसऱ्या वेळेस वाटत होते की तो अवंतीला त्रास देत आहे. पण अवंतीला त्याला त्रास द्यायचा असतं तर काही ना काही केलं असतं. पण त्या दिवसापासून अवंती शांत शांत झाली होती. सूर्यजित बरोबर जेव्हा लग्न ठरवलं तर तेव्हाही चिडली होती. बळवंतरावजी, जास्त विचार करू नका. आम्हाला तुमची मुलगी मनापासून आवडली होती म्हणून तर आम्ही तुमच्या दारापर्यंत आलो होतो. पण शेवटी त्याचीही इच्छा महत्त्वाची होती ना. हळूहळू त्याच्याही मनात तुमची मुलगी बसली म्हणून पुन्हा आम्ही तुमच्या मुलीला मागणी घालायला आलो आहोत. आम्हाला निराश करू नका. पाहुणे आहे, मंडप सजलेला आहे, मुलगा पण समोर आहे. मग दुसरीकडे हात जोडण्यात काय अर्थ राहतो? केशव जवळ येत हात जोडत गालातल्या गालात हसत म्हणाले. बळवंतराव ह्यांना तर काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्यांनी सुरेखाकडे पाहिलं. आबा, अवंती सुखात राहील. मी सांगते ना, माझी मुलगी किती खुश आहे. माझ्यावर विश्वास आहे ना? सुरेखा खुश होत डोळ्यात चमक आणत म्हणाली. बळवंतरावांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू भरत होते. मीरा तोंडावर पदर ठेवून डोळ्यातले आनंदाचे पाणी अडवू लागली. हसू चेहऱ्यावर भरून वाहत होतं, पण पाहुण्यांसमोर कसं हसावं म्हणून तिने चेहऱ्यावर पदर झाकून घेतला. सुरेखा, अवंतीला आवरून बाहेर आण. अर्धा पाऊण तासात कार्यक्रमाला सुरुवात करू. मी पंचलोकांना ढोलजीत घेऊन जातो. पाहुणे येताय ना सोबत? बळवंतराव त्यांचे थरथरणारे हात जोडत म्हणाले. अख्ख्या गावाला ओळख करून द्यायची होती भाईची. तसं कबीरच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरली. माहीत होतं त्यांना की बळवंतरावांना फक्त त्याचा थोडासा राग होता आणि तो कसा घालवायचा तेही माहीत होतं. केशव, अनुराधा, अमित, सुरेखा, प्रकाश सगळेच खुश होऊन एकमेकांकडे बघू लागले. चला जाऊया. प्रकाश, येताय ना? केशव एका हाताने बळवंतरावांना मिठी मारत म्हणाले. तसं बळवंतराव भारावून केशव यांच्याकडे बघू लागले. सुरेखा, मीरा आणि
अनुराधा गप्पा मारत खाली निघून गेल्या. अमितने पटकन येऊन कबीरला घट्ट मिठी मारली. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अमित भारावलेल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत म्हणाला. कबीर गालातल्या गालात हसू लागला. त्याने मोबाईल घेतला आणि अवंतीला मेसेज सेंड केला. अवंती रूममध्ये टेन्शनमध्ये इकडून तिकडून फिरत होती. डोकं काहीच काम करत नव्हतं. अचानक तिच्या हातातला मोबाईल वाजला तसं तिने पाहिले. जास्त नखरे नकोय मला, मी दिलेली साडी वेअर करून बाहेर ये. त्याचा मेसेज वाचून तिच्या पोटात खड्डाच पडला. हृदयाची धडधड जोरजोरात वाढू लागली. वर काय झालं त्याच्याबद्दल तिला अजून काहीच माहीत नव्हतं आणि त्याचा मेसेज बघून घशात आणि पाठीला गुदगुल्या होऊ लागल्या. दार उघडं असल्यामुळे वरांड्यातून अनुराधा, सुरेखा आणि मीरा हसून गप्पा मारत तिच्या रूमकडे येत होत्या. मीराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दिसत होते. ती गोंधळलेल्या नजरेने तिघींना बघत पुन्हा मेसेज वाचत होती. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता. चेहऱ्यावर कुठलेच एक्सप्रेशन नव्हते. पूर्णपणे ब्लँक झाली होती. तर तुम्हाला कसा वाटला आजचा भाग? मला तर खूपच आनंद झाला आहे. आता फायनली आपलं कबीर आणि अवंतीचं लग्न होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.